नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ऑपरेशन सिंदूर अतिशय यशस्वी झालं. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी अतिशय उत्तम तादात्म्य ठेवून पाकिस्तानमध्ये एकापाठोपाठ एक 9 ठिकाणांना टार्गेट केलं. इतकंच नाही तर अक्षरशः 23 सेकंदाच्या आत संपूर्ण कारवाई पार पाडली. 9 ठिकाणं, 9 लक्ष सेट केलेली होती आणि त्या 9च्या 9 टार्गेट्सना हिट केलं. अतिशय प्रिसाइजली हिट केलं आणि ते हिट करताना सुद्धा टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स्ड आहे की एरर किती होऊ शकतो, ॲट द मोस्ट 1 मीटर, त्यापेक्षा जास्ती चूक होऊ शकत नाही. इतकी त्याची अचूक क्षमता असल्यामुळे जी ठिकाणं असतील ती अतिशय अचूकपणे त्या बिल्डिंग्स उद्ध्वस्त करण्यात आल्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आत्तापर्यंत गेल्या काही काळामध्ये आपण बालाकोटचा जर एक इन्सिडेंट सोडला, पण तरी सुद्धा बालाकोट हे जरी इंटरनॅशनल बॉर्डरच्या थोडंसं पलीकडे असलं तरी ते थोडंसं पलीकडे होतं कम्पॅरेटिव्हली. म्हणजे गेल्या काही काळामध्ये जर बघितलं तर भारताचं वायुदल असेल किंवा सैन्य म्हणजे काय तुमचं आर्मी असेल, नेव्ही असेल, त्यांनी पाकिस्तानची इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केलेली नव्हती. ज्या काही कारवाया व्हायच्या मुख्यतः POK मध्ये व्हायच्या. मात्र एक एअर स्ट्राईकचं जर का एक्झाम्पल जर सोडलं तरी गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये प्रथमच, म्हणजे लाहोरचा एक एक्झाम्पल आपण सोडून द्यायला लागेल, एक्सेप्शनल केस, पण भारताने काल ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने त्या 9 पैकी 2 टार्गेट्स हे मूळ पाकिस्तान भूमीमध्ये तिथे हिट केलेलं आहे. त्याच्यात एक आहे मुरीदके आणि एक आहे बहावलपूर. त्यामुळे मित्रांनो, ही अतिशय मोठी कारवाई होती आणि या कारवाईला अतिशय मोठं महत्त्व आहे. बरं, ह्याच्यामध्ये त्या हाफिज सईदच्या घरातले सगळे गेले किंवा त्यावरती आपल्या भारतामध्ये काही लोक कसे नकाराश्रू ढाळतायत, या सगळ्या आपण गोष्टी बाजूला ठेवूया. किंवा इव्हन हे नाव किती समर्पक निवडलं आणि हे आपलं जे अपेक्षित लक्ष्य होतं ते कसं साध्य झालं, भले मर्यादित असेल वगैरे, किंवा हे सगळं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं कोणी, मग त्यातली ती एक कुरेशी कशी आहे आणि एक व्योमिका कशी आहे, तो बॅलन्स कसा ठेवला वगैरे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून चर्चा, वादविवाद प्रचंड आपल्या भारतात. आपल्याकडे काही कमतरता नाहीये, म्हणजे कुठल्या वेळेला कुठल्या विषयावरती वाद घालावा याची अक्कल आपल्याकडे फारशी नाहीये, ती जाणच नाहीये. एकदा सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर कुठेतरी मग तुम्ही काय काथ्याकूट करायचा, काय चर्विचारण करायचं ते जरूर करा. पण निदान जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा, राष्ट्रीय ऐक्याचा जेव्हा विषय येतो त्या दिवशी तरी काही पथ्य पाळायला पाहिजे, ह्याची जाण आपल्याकडे काही लोकांना नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे, तो विषय आपण तात्पुरता बाजूला ठेवूया. या व्हिडिओचा विषय कम्प्लिटली वेगळा आहे, स्ट्रॅटेजिक अंगाने मला द्यायचा आहे आणि तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करून सांगायच्या आहेत की हे सगळं इथेच थांबलं का किंवा थांबणार आहे का. म्हणजे पहलगाममध्ये त्या अतिरेक्यांनी त्यांना जे करायचं होतं ते केलं, धर्म विचारून त्यांनी इतकं नृशंस हत्याकांड केलं आणि त्याचा बदला म्हणजे आता ऑपरेशन सिंदूर झालं, 9 ठिकाणी ब्लास्ट झालं, अचीव झालं, संपलं. असं नाहीये मित्रांनो, हे एवढ्यावर थांबणार नाहीये, थांबूच शकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो. ती घटना ऑपरेशन सिंदूरची कालची आहे, पण पंतप्रधान मोदींनी एक वाक्य उच्चारलेलं होतं काही दिवसांपूर्वी. त्यांनी जनतेला आश्वस्त करताना एक वाक्य उच्चारलेलं होतं की हम इसका बदला जरूर लेंगे, आपके मन में जैसा हो वैसा ही करेंगे. आणि एक तिसरं वाक्य होतं की उनको कल्पना से परे सबक सिखाएंगे. कल्पना से परे सबक सिखाएंगे याचा अर्थ त्यांनी ज्याची कल्पनाही केलेली नसेल असं काहीतरी. याचा अर्थ काय माहितीये का, डिकोड करून सांगतो तुम्हाला. मित्रांनो, उरी हल्ला झाला, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला. ज्या वेळेला शत्रू एखादी काही कृत्य, एखादं वेडं धाडस काही जेव्हा करतो, तर ते कृत्य करण्यापूर्वी काहीतरी एक आडाखे बांधलेले असतात शत्रूंनी सुद्धा. शत्रू पण मूर्ख नसतो. तर शत्रूंनी एक अंदाज बांधलेला होता की
भारत करून करून काय करेल असा एक अंदाज बांधला होता. पण उरीच्या नंतर भारताने जी कृती केली सर्जिकल स्ट्राईकची, ती पाकिस्तानच्या अपेक्षेपेक्षा अगदी वेगळी होती, कल्पनासे परे होती. ती अशी कृती आपण केली, त्यावर पाकिस्तान काहीच करू शकला नाही. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल उधमपूरला घटना घडली, ठीक आहे, आणि त्याची परिणती एअर स्ट्राईक मध्ये झाली, बरोबर. पण हा दुसऱ्या वेळचा जो हल्ला होता तो करताना पाकिस्ताननी उरीच्या वेळची सर्जिकल स्ट्राईकच्या वेळची कल्पना केली होती, कारण तो एक लेटेस्ट त्यांच्या पुढे उदाहरण होतं. त्यांना लक्षात आलं होतं की ठीक आहे, अच्छा भारत सर्जिकल स्ट्राईक करू शकतो का, ओके ठीक आहे. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी सगळी शस्त्रसज्जता वगैरे सगळी करून ठेवली की या वेळेला जर का भारत सर्जिकल स्ट्राईक करायला लागला तर आम्ही सोडणार नाही, आम्ही त्याला व्यवस्थित बंदोबस्त करू, असं गृहीत धरून असा आडाखा बांधून मग त्यांनी ती कारवाई केलेली होती. मात्र त्या दुसऱ्या वेळच्या खेपेला मात्र भारताने सर्जिकल स्ट्राईक नाही केला, त्यावेळी त्यांनी केला एअर स्ट्राईक. एअर स्ट्राईक का केला, कारण भारताला माहिती होतं की आता पाकिस्तानची कल्पना काय असणार आहे. आता पाकिस्तानच्या पुढे पाकिस्तानला लक्षात आलेलं आहे, ते 21 अपेक्षित वगैरे आपण म्हणतो ना, अभ्यासाच्या परीक्षांच्या वेळेला असायचं, 10वीच्या वेळेला 12वीच्या वेळेला 21 अपेक्षित हा एक प्रकार होता. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कुठले येणार त्यानुसार अभ्यास करून गेला पाकिस्तान परीक्षेला, पण त्यापेक्षा भलताच प्रश्न आला, पेपरच वेगळा आला कम्प्लिटली. भारताने ठरवलं आम्ही पुन्हा यावेळेला सर्जिकल स्ट्राईकच करावा, असं काही बंधन नाहीये, आम्ही एअर स्ट्राईक करू, ज्याची पाकिस्ताननी तयारीच केली नव्हती, काही कल्पनाच केलेली नव्हती, अशी गुगली भारताने टाकली. आता जे पहलगामला पाकिस्ताननी केलं ते करण्यापूर्वी पाकिस्ताननी तीच चूक केली. पाकिस्तानला लक्षात आलं होतं की अच्छा भारत करून करून काय करू शकतो, एक म्हणजे सर्जिकल स्ट्राईक जमिनीवरून, तिसरं म्हणजे हवेतून एअर स्ट्राईक, या पलीकडे करून करून भारत काय करू शकतो, अशी कल्पना पाकिस्ताननी केली. पण पाकिस्तानच्या कल्पनेच्या पलीकडचाच प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा आली, पुन्हा एकदा, आणि एक नाही दोन नाही, अनेक प्रश्नपत्रिका धाड 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 भारत टाकायला लागला. आणि सगळे पेपर्स, सगळे क्वेश्चन पेपर्स हे पाकिस्तानच्या आउट ऑफ सिलेबसच. एक म्हणजे ज्याची कल्पनाच पाकिस्ताननी केली नव्हती, ती म्हणजे आपण पाणी तोडलं पाकिस्तानचं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरं म्हणजे पाकिस्तानचा ट्रेडच कसा बंद होईल हे सगळं आपण ह्याचा प्रयत्न केला, आणि ते खरंच आहे. आज कराची पोर्टवरती सगळा माल पडू नये, ट्रान्सपोर्टच होत नाही, ऑलमोस्ट नेव्हल ब्लॉकेड केल्यासारखं केलंय आपण, ठीक आहे. तिसरी गोष्ट, पाकिस्तानचे महत्वाचे सगळे युट्यूब अकाउंट असतील, सोशल मीडिया अकाउंट असतील, त्याच्या गव्हर्नमेंटमध्ये बसलेल्या लोकांचे असतील किंवा इन्फ्लुएन्सर्स असतील, हे सगळे आपण गुच मारून टाकली. चौथी गोष्ट ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्व देश जे जे म्हणून पाकिस्तानला मदत करायचे त्या सगळ्यांना बरोबर मृदुंग लेप लावून ठेवला भारताने, आधीच लावून ठेवलेला होता, यावेळेला त्या मृदुंग लेपाचा आता उपयोग होतोय. एक तुर्कस्तानचं जर एक्सेप्शन जर सोडलं आणि कदाचित छुपा पाठिंबा चीनचा कदाचित, तर अन्यथा जगात दुसरा देश नाहीये जो पाकिस्तानची बाजू घेतोय, अगदी मुस्लिम राष्ट्र सुद्धा नाही. तुर्कस्तानच्या पाठिंब्याला फारसं महत्व द्यायची पण गरज नाहीये, कारण स्वतः तुर्कस्तानची लायकी काय, तुर्कस्तानची क्षमता काय आहे आर्थिक लेवलला, ना आर्थिक ना लष्करी, कुठल्याच लेवलवरती तुर्कस्तान हा आज पाकिस्तानला मदत करून भारताला चॅलेंज करू शकेल अशा पोझिशन मध्ये नाहीये. तुर्कस्तानची गोष्ट सोडा, स्वतः चीन सुद्धा त्या पोझिशन मध्ये नाहीये, चीनची ती क्षमताच नाहीये आजच्या घडीला. त्यामुळे पाकिस्तान हा एकाकी पडला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तान दार ठोठावत गेलेला होता, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे किंवा स्वतःच कांगावा करणं ज्याला म्हणतात ना, तसला प्रकार. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनी हे काही ऐकून घेतलं नाही आणि सरळ खडे उलटे बोल पाकिस्तानला सुनावले की तुम्ही पहलगाम मध्ये काय करून ठेवलं, त्याच्यात तुमचा स्वतःचा हात होता. लष्कर ए तैयबाचा तुमचा संबंध काय, स्पष्ट करा. का लष्कर ए तैयबा तुमच्याकडे आहे, का त्यांचे दहशतवादी तुमच्याकडे आहेत, क्लिअर कट प्रश्न धाड 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 पाकिस्तानला विचारण्यात आले. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं.
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी त्या डिटेल्समध्ये जात नाही. आता महत्वाचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज सकाळी पाकिस्तानात लाहोर या शहरामध्ये सकाळी सकाळी कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 4 बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत. लाहोरमध्ये 3 ते 4 बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत. ते कसे झाले, कुठून झाले, नेमकं काय घडलं, हे पाकिस्तानातल्या ऑथॉरिटीला, पाकिस्तानातल्या लोकांना भनकच लागलेली नाहीये. आणि असं बोललं जातं, आता खरं खोटं माहिती नाही, हे भारताने घडवून आणलं का बलोच लिबरेशन आर्मीने घडवून आणलं माहिती नाही, परंतु असं म्हटलं जातं हे ज्यांनी कुणी केलं, मग बलोच असतील किंवा भारत असतील, ज्यांनी कुणी केलं त्यांनी ड्रोननी हमला केलेला आहे. ड्रोनमध्ये मिसाईल्स असतात आणि तिथून टार्गेट हिटिंग केलेलं आहे. 3 टार्गेट्स एकट्या लाहोरमध्ये हिट करण्यात आलेली आहेत असं बोललं जातं. त्यातला एक जो टार्गेट होता तो तर नेव्हल कॉलेजच्या जवळचा आहे. नेव्हल कॉलेज म्हणजे जिथे नौसेनेच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण केलं जातं असं कॉलेज. म्हणजे शासनाच्या दृष्टीने, तिथल्या लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं सैन्य ठिकाण आहे, स्ट्रॅटेजिकली अतिशय महत्वाचं ठिकाण. अशा ठिकाणी हल्ला केलेला आहे ज्यांनी कुणी केलेला आहे, मग तो बलोचिस्तान असेल, BLA किंवा भारत असू शकेल. मित्रांनो, आणखीन एक जबरदस्त बातमी ती म्हणजे BLAनी पाकिस्तानात हल्ला केलेला आहे. आणि म्हणजे काही तासांपूर्वीच एका सैन्य वाहनातून पाकिस्तानचे 12 जवान चाललेले होते, त्यांच्यावरती रिमोटनी बॉम्ब करण्यात आलेला ब्लास्ट. त्यात 12 पाकिस्तानी सैनिक तिथल्या तिथे चिंधड्याहून मेलेले आहेत. येस मित्रांनो, आत्ताची खबर अशी आहे की लाहोरमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आलेली आहे. आता मजा अशी आहे, हे जे 3 धमाके मी म्हटलं त्यापैकी एक धमाका लाहोर मधल्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती झालेला आहे. त्याच्यामुळे काय झालंय की लाहोर आणि इस्लामाबाद इथले विमानतळ बंद घोषित करण्यात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारची उड्डाणं आणि लँडिंग हे तिथल्या एअरपोर्ट्सवरती होणार नाहीत. आणि काही विमानं जी होती जी इस्लामाबाद आणि लाहोरच्या दिशेने येत होती त्यांना कराचीकडे डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाकिस्तानात अफरातफरीची स्थिती आहे. कोणाचा पायपोस कुणात नाहीये. नक्की काय होतंय, कुठून काय घडतंय आणि नेमकं काय काय येतंय याची कुणाला शाश्वतीच नाहीये. गंमत वाटेल मित्रांनो तुम्हाला, पण खरंच कल्पना करून बघा, आपण जे 9 टार्गेट्स हिट केले ना ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारताने प्रेस कॉन्फरन्समध्ये बिलकुल रिव्हील केलेलं नव्हतं की आम्ही इथून नेमकी किती विमानं पाठवली, किती विमानं परत आली, त्यात किती जण इन्व्हॉल्व्ड होते, किती सैनिक इन्व्हॉल्व्ड होते, काही आपण सांगितलेलं नाहीये. मग त्यात ड्रोन इतके होते का, हेलिकॉप्टर इतके होते, विमानं इतकी होती, काहीही आपण सांगितलेलं नाहीये. आपण एवढंच सांगितलं की हे टार्गेट्स होते, हे टार्गेट्स आम्ही उडवले, बास, विषय संपला. पाकिस्तानच्या शहबाज शरीफ पंतप्रधानांनी काल पाकिस्तानातल्या संसदेमध्ये काय सांगितलं, 80 विमानं भारताची म्हणे, 80 विमानं पाकिस्तानात दाखल झाली आणि ती 9 ठिकाणं, त्यांनी 9 म्हटलं नाही, त्यांनी म्हटलं 6 ठिकाणं टार्गेट केली आणि त्या 80 पैकी 5 विमानं पाडली म्हणे पाकिस्तानने. 5 विमानं, सुखोई वगैरे सारखी विमानं पाकिस्तानची लायकी आहे पाडण्याची. बर, त्या पलीकडे जाऊन आता गंमत म्हणजे आपल्याकडे सबूत गँग जी काही बसलेली आहे ना, गेल्या वेळेला एअर स्ट्राईक झाल्यानंतर म्हणत होते की काही नाही, काही चिमण्या मेल्या, काही पक्षी मेले, काही कबुतर मेली, काही झाडं पडली, बस, आणखीन काही विशेष घडलेलं नाहीये. बालाकोट एअर स्ट्राईक जेव्हा भारताने केलं त्यावेळेला असं रिडिक्यूल करण्यात आलं होतं. आणि आम आदमी पार्टी आणि इतर त्यांचे जे चट्टेबट्टे आहेत ते काय म्हणत होते, सबूत दाखवा, पुरावे दाखवा. ही सबूत गँग काल चिडीचूप होती हो, काल चिडीचूप. कारण सबूत स्वतः पाकिस्तानचे लोकच रेकॉर्ड करून करून सोशल मीडियावरती टाकत होते. भारतीय लष्कराने, इंडियन डिफेन्सनी फार थोडे व्हिडिओ रिलीज केले. मॅक्झिमम काम, सबूत देण्याचं मॅक्झिमम काम पाकिस्तानी जनतेनेच करून टाकलं.
इतकंच कशाला, त्या पाकिस्तानी जनतेचा तो महामूर्ख जो पंतप्रधान आहे त्यांनीच डिक्लेअर करून टाकलं. ठीक आहे, 9 नाही म्हटलं त्यांनी टार्गेट, त्यांनी 6 म्हटले, त्यावरती त्यांनी वाद घालत बसू दे. फक्त गमतीची गोष्ट म्हणजे मला वाटलं 80 विमानं कशाला पाठवायची गरज आहे हो भारताला. पाकिस्तानच्या 6 असेल की नाहीतर 9 असेल त्या टार्गेट्सना हिट करण्यासाठी भारताला 80 विमानांची गरज नाहीये. आता हे जे सबूत गँग जी काही आहे ना, पाकिस्तानात पण एखादी सबूत गँग असेलच की, तर पाकिस्तानातल्या सबूत गँगनी शहबाज शरीफला आणि तो आसिम मुनीर बंकरवाले, तो बंकरमध्ये लपून बसला ना म्हणून त्याचं नवीन आडनाव आहे बंकरवाले, तर आसिम मुनीर बंकरवाले आणि शहबाज शरीफ या दोघांनाही तिथल्या सबूत गँगनी विचारायला पाहिजे की ओके, तुम्ही 5 विमानं पाडलीत का भारताची, ठीक आहे, पुरावे दाखवा. पुरावे दाखवा, पुरावे दाखवा. तर दाखवले तर मान्य की भारताची 5 विमानं पाकिस्ताननी पाडली. मित्रांनो, ऑपरेशन सिंधूर झालं, पण आता एक नवीन ऑपरेशन जे काही घडतंय, आज सकाळीच लाहोरमध्ये झालेले 3 ब्लास्ट आणि BLAनी पाकिस्तानची उडवलेलं सैन्य वाहन, ज्याच्यात 12 जवान शहीद झालेत, शहीद नाही मेलेत पाकिस्तानचे. हे जे आज घडलेलं आहे ऑपरेशन सिंधूरच्या बरोबर नेक्स्ट दिवशी, त्यातल्या लाहोरला जे टार्गेट केलेलं आहे त्यामागे BLA आहे का भारत आहे आपल्याला माहिती नाही, पण एवढं नक्की की काल तुमच्या ऑपरेशन सिंधूर मधून आणि आजच्या या ब्लास्ट मधून पाकिस्तानचा पंजाब प्रांत जो आहे तो आता पाकिस्तानसाठी बालेकिल्ला राहिलेला नाही, हे सिद्ध झालेलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावरती हल्ला सुरू झालेला आहे. पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा हिंसाचारापासून अछूता राहू शकत नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये बसलेले जे सगळे पाकिस्तानचे राज्यकर्ते आहेत, जे स्वतःला ग्रेट समजायचे की आम्ही काहीही करू, आम्ही भारताला कितीही वाकडं करू आणि अख्ख्या पाकिस्तानात काय वाटेल तो गोंधळ घालू, म्हणजे बलुचिस्तानमध्ये काहीतरी करू आम्ही, तिकडे POKला आम्ही नाडू, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आम्ही काय वाटेल त्या खोड्या करू, तिकडे खैबर पख्तूनख्वामध्ये पठाणी लोकांशी आम्ही काही वाटेल ते करू तिरपांगडं, आणि कराची म्हणजे सिंध प्रांत, त्या सिंध प्रांताच्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करू. काही होणार नाही, कारण आम्ही पंजाब प्रांत, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आम्ही अतिशय सेफ आहोत. अशा मस्तीत, अशा गुरमीत हे पाकिस्तानी राज्यकर्ते होते, पाकिस्तानी लष्करी अधिकारी. आज या सगळ्यांची पाचावर धारण बसलेली आहे. त्यांची जी भीती होती ती भीती आज प्रत्यक्षात येत आहे. भारताने आग लावलेली आहे आणि ती आग विझवायला आता त्यांच्याकडे पाणीही शिल्लक नाही आहे, अशी दुहेरी त्यांची कोंडी करून टाकलेली आहे भारताने. अशा या स्थितीमध्ये पुढं काय होणार, भारत पाकिस्तानवर हल्ला करणार का नाही करणार, म्हणजे आज लाहोरमध्ये जो हल्ला केला त्याच्यामध्ये भारत होता का माहिती नाही. भारत नेमकं काय करणार आणि यावरती पाकिस्तान काही प्रतिक्रिया देणार आहे का ही गोष्ट ते ऍक्सेप्ट करणार आहेत. आता अवघड जागेचं दुखणं समजून ते सहन करत बसणार आहेत का, ते ती स्वतःची जखम चाटत बसणार आहेत का, कुत्रं जसं करतं. जेव्हा कुत्र्याला हल्ला करता येत नाही पण तो जेव्हा हेवीली वुंडेड असतो त्यावेळेला कुत्रं काय करतं, स्वतःची जखम चाटत बसतं, स्वतःच गप बसून, सहन करत बसून, योग्य वेळेच्यासाठी. पाकिस्तान तसं करणार आहे का लगेच रिटॅलिएट करणार आहे भारतावर. जर पाकिस्तानने लगेच रिटॅलिएट केलं तर पाकिस्तानची काही खैर नाही. भारत सज्जच बसलेला आहे, तयारीतच बसलेला आहे. भारताने जे जे हल्ले केले पाकिस्तानवरती त्यामध्ये कुठंही पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणाला लक्ष केलेलं नाहीये. आजच्या लाहोरमध्ये केलेले जे हल्ले आहेत त्याच्यात भारताचा हात आहे की नाही माहिती नाही. भारताचा जर हात असेल तर त्या पद्धतीने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात येईलच. अजून तरी भारताने असं काही सांगितलेलं नाही की हा हल्ला आम्ही केलेला आहे. पण भारताचं जर का तुम्ही ऑपरेशन सिंधूरचं बघितलं तर नागरी वस्तीवरती हल्ला केलेला नाही, सैन्य ठिकाणांना लक्ष केलेलं नाही. नागरी वस्त्यांच्या मध्येच या दहशतवाद्यांचे कॅम्प साईट्स जरी होते तरी सुद्धा त्या कॅम्प साईट्सला अतिशय प्रेसिजन गायडेड मिसाईल्सच्या मदतीने बाकीच्या ठिकाणांना आणि जनतेला क्षिती पोचणार नाही अशा पद्धतीने हिट केलेलं आहे. त्यामुळे भारताने क्लिअर कट आतंकवाद्यांच्याच विरुद्ध आपली मोहीम राबवली. याची प्रतिक्रिया देताना पाकिस्तान नेमकी कशा पद्धतीची प्रतिक्रिया देणार आहे, ते वॉर एस्केलेशनच्या लेवलला जाणार आहे का पाकिस्तान, आणि जर पाकिस्तानने तसं एस्केलेट केलं तर भारत त्या गोष्टीला कशा पद्धतीने रिॲक्ट करेल, त्या इक्वल अँड अपोजिट पद्धतीने रिॲक्ट करेल का,
की आता पाकिस्तानच्या कुठल्याही प्रतिक्रियेसाठी भारत वाट न बघता एका विशिष्ट टप्प्यानंतर एका सुनियोजित आराखड्यानुसार पाकिस्तानला कायमचं बूच मारणार आहे, पाकिस्तानचं फ्रॅगमेंटेशन करून टाकणार आहे का भारत, गोष्टी स्वतःच्या हातात घेऊन? म्हणजे ठीक आहे, पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे तेवढ्यापुरता पाकिस्तान राहावा आणि बाकीचं सगळं सिंध प्रांताचा सिंधू देश होऊन जावा, बीएलएच्या मदतीने बलुचिस्तान निर्माण व्हावा, खैबर पख्तूनख्वा आदर स्वतंत्र देश व्हावा किंवा तो अफगाणिस्तानला जोडून टाकण्यात यावा, गिलगिट बाल्टिस्तान आणि पीओके हा भारतामध्ये सामील व्हावा, असं काहीतरी एक नियोजन आता भारत करणार आहे का? येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याची उत्तरं दडलेली आहेत. पण एवढं निश्चित काय होईल हे आज जरी प्रेडिक्ट आपण करू शकत नसलो तरी आपण इच्छा मात्र निश्चितपणे ही करू शकतो की आज घडीला भारताने बीएलएला, बलोच लिबरेशन आर्मीला आणि एकंदर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनाला उघड पाठिंबा देण्याची आता वेळ येऊन ठेपलेली आहे. उघडपणे हे करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. मित्रांनो, डोंट फॉरगेट की चीनच्या विरुद्ध जेव्हा चीननी तिबेटमध्ये आक्रमण केलं आणि दलाई लामा तिथून पळून भारतात आले तेव्हापासून आज तागायत भारताने तिबेटियन काय म्हणूया तिबेटियन गव्हर्नमेंट इन एक्झाईल म्हणजे भारताच्या आश्रयाला आलेलं असं ते तिबेटचं सरकार असं समजून दलाई लामा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला आपण संरक्षण दिलेलं आहे भारताच्या धर्मशाला नावाच्या ठिकाणी. जर तिबेटचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल भारतात असू शकतं तर बलुचिस्तानचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल हे भारतात का असू शकत नाही? का भारत बलुचिस्तानला ऑफिशियली रेकॉग्नाइज करणारा पहिला देश बनण्याचा मान भारत घेऊ शकत नाही? भारत आणि अशा पद्धतीच्या अगदी सुरुवात करताना सिंबॉलिक जेस्चरनी जरी सुरुवात केली तरी खूप पुढे जाता येणार आहे, गॅरंटी पुढे जाता येईल. पाकिस्तानच्या फाळणीला खूप मोठ्या पद्धतीने वेग आणता येणार आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनाला भारताने फक्त मॉरल सपोर्ट करायची आवश्यकता आहे बस. आणि मग इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या छुप्या पद्धतीने गोष्टी चालू राहतात आणि अज्ञात बंदूकधारी तर आहेतच, त्यांच्याकडून वेगळा गेम होईलच. बघू, येणाऱ्या काळात अनेक गोष्टींच्या उलगडा होणारच आहे, आपण त्यावरती लक्ष ठेवूयात. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.